नमस्कार, मी विलास महल्ले. जी टीव्ही न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काल विमान अपघातात निधन झालं. अजितदादांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण राज्यात शोक व्यक्त करण्यात येऊन दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. यवतमाळच्या घाटंजीमध्ये आज सर्व पक्षीयांकडून दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन झालं. दादांच्या निधनामुळे संपूर्ण राज्य शोक व्यक्त करीत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये सर्व पक्षीयांकडून श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला. घाटंजी शहरातील जयस्तंभ स्मारकासमोर सर्व पक्षीयांकडून दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे आणि अजितदादांना चाहणारा वर्ग हजर होता. अजितदादांच्या अकाली निधनामुळे राज्याची मोठी हानी झाली असल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थित मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली. पाहूया. काल महाराष्ट्रामध्ये अतिशय दुःखद आणि मनाला अतिशय चटका लावून देणारी घटना घडली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये दुःखद असं निधन झालं. या निधनाने या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व आणि त्यांच्याकडे अतिशय कणखर असं व्यक्तिमत्व म्हणता येईल, जे ज्यांच्या पोटामध्ये होतं तेच त्यांच्या ओठावरती होतं. म्हणजे समोरच्याला त्यावेळेस राग आला तरी चालेल, परंतु अतिशय स्पष्ट असे अजितदादा होते. त्याच्यामुळे महाराष्ट्राचं अतिशय नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. या घाटंजी नगरीच्या संपूर्ण सामाजिक आणि राजकीय क्षेत्राच्या विविध कार्यकर्त्याच्या वतीने आम्ही घाटंजीकरांच्या वतीने त्यांना एक आदरांजली या ठिकाणी वाहिली आहे. काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. ही महाराष्ट्रासाठी अत्यंत नुकसान करणारी गोष्ट असून त्या अगोदरही स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे, विलासराव देशमुख, आर आबा असे महत्वाचे नेते आपल्याला सोडून गेले आणि हाही अंत कालचा अतिशय मन हेलावून टाकणारा होता. महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालं. आज माननीय अजितदादा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही सगळ्या मित्रमंडळाच्या वतीने इथे श्रद्धांजलीचा कार्यक्रम आम्ही घेतला आणि त्या निमित्ताने मी एवढंच सांगेन की अजितदादा सारखा स्पष्ट वक्ता, काम करणारा नेता आपल्याला सोडून गेला. महाराष्ट्रातली ही पोकळी कधी भरून निघणार नाही. मी अजितदादांना मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो. काल दिनांक 28 जानेवारीला सकाळी भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी दुर्दैवी घटना घडलेली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्रातलं खंबीर नेतृत्व, विमान दुर्घटनेमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामधला सर्वात महत्त्वाचा नेता, जबाबदार कामाचा नेता आणि राजकारणामध्ये ज्यांची दबदबा होता आणि ज्यांचा राजकारणामध्ये मान होता आणि संपूर्ण महाराष्ट्रातली जनता अशा नेत्यामुळे पोरकी झालेली आहे. नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. न भरणारं नुकसान आहे, कारण असे मोठे नेते जाणं म्हणजे समाजाची मोठी हानी होत असते. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी. नमस्कार.